गजवदना गौरी नंदना प्रणव ओंकारा हे गजानना मूषक वाहना हे सुख करतात भरता भरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जगा सर्वांगी सुंदर सिंधुराची सर्वी जगते माय कृपा जय देव जय मंगला मूर्ती दर्शन मात्रे म्हणे कामना जय देव जय मंगला मूर्ती दर्शन मात्रे म्हणे कामना सुख करतात भरता भरता विघ्नाची
मूर्ती दिनांचा कैवारी शिवसुता भजावे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी पदकमली मी दाससे पदकमली मी दाससे भावे दिन रजनी भजावे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली सहर्ष सादर करीत आहेत. प्रथमच महिला दशावतार महिषासूर मर्दिनी लेखक श्री मदन गावडे, दिग्दर्शक श्री सीजी चव्हाण सो सीसी चव्हाण, हार्मोनियम विश्राम गाडी, तबला हेमंत मेसरी, झांज शिरसाट, रंग आणि वेशभूषा श्री काशीनाथ हिवाळेकर, श्री संतोष मेस्त्री, श्री मदन गावडे, श्री गाडेगावकर आणि शिरवलकर. कला आणि कलावंत नारद वेदिका मेस्त्री, इंद्र अमृता गाडीगावकर, ब्रह्मदेव समीक्षा कदम, शंकर सान्वी पालव, विष्णू श्रावणी राणी, विश्वकर्मा अस्मी राणी, कर्कटा कोमल सावंत, पार्वती सिद्धी गाडीगावकर, दुर्गा भूमी पाडावे आणि महिषासुराच्या भूमिकेत सिद्धी कळसुलकर महिषासूर मर्दिनी. प्रथमच कळसुलीमध्ये महिषासूर मर्दिनी. अनमोलया प्रीतीला कवटाळूनी धरावी अनमोलया प्रीतीला कवटाळूनी धरावी भीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी भीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी भीती तुझी स्मरावी हृदयात साठवावी अनमोलया प्रीतीला
मनात साठवावी हे माझे मातृदेवते, हे माझे पितृदेवते, या महिषासुराचा साष्टांग प्रणिपात. पूर्वजांच्या पुण्याने नव्हे, त्यांच्या कर्तृत्वाने आणि माझ्या स्वकर्माने या महिषासुराला कोणत्या तऱ्हेची न्यूनता नाही. सर्वे सुखे माझ्या पायाशी लोळून देत आहे, परंतु माझ्या मनाला शांतता नाही. याचे कारण म्हणजे माझ्या मातापितांचा कपटाने केलेला घात. याच विचारांनी माझ्या मनात थैमान घातले. याचा बदला कोणत्या प्रकारे घ्यायचा? अरे वा, विचार आहे ते गौड बसतात. कारण मुलीचे आख्यान झाले. त्यांचे मार्गदर्शनाने हे योग्य होईल. भ्रमण करता करता या पाताल दानवेश्वर महिषासुराच्या दरबारापर्यंत येणं केलं. प्रथम आपण आल्याची जाणीव या महिषासुराला करून द्यावी. नारायण. त्रैलोक्यवंत पुरुष नारदमुनी, या महिषासुराच्या दरबारी आपले स्वागत आहे. प्रथम आपण आसन व्हावे ही नम्र विनंती. आपल्या विनंतीचा आदर करून मी या अतिथी आसनाचा स्वीकार करतो. परंतु मी तुझ्या दरबारात पाऊल ठेवण्यापासून तुझ्या देहाचे अवलोकन करतो. तू नेहमी माझे प्रसन्न वदनाने स्वागत करताना आज एवढा चिंताग्रस्त दिसतो आहे. या चिंतेचं कारण तरी कोणतं? याचे कारण म्हणजे माझ्या मातापिताचा कष्टाने केलेला घात. याच्या विचाराने माझ्या धगधगत्या ज्वाला उफाळत आहे. अर्थात तू बदला घेणं योग्यच आहे. कारण तुझा काका करंग याला त्या इंद्रदेवांनी मकरीच्या रूपाने मारलं. एवढंच नव्हे तर तुझे पिता रंभ यांना त्या यक्षांनी मारलं. म्हणूनच तुझी माता महिषीला पतिविरहाने अग्निप्रवेश करून मृत्यूला सामोरे जावे लागले. अर्थात तू बदला घेणं योग्यच आहे. परंतु हे सर्व करत असताना तुझ्या पाठीशी कोणत्या तरी देवतेचा वरद हस्त असणे आवश्यक आहे. म्हणून तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घे. नारद मुनी, आपण माझे मार्गदर्शक आहात. आपण दाखवलेल्या मार्गाने मार्गस्थ होऊन सत्यलोकापर्यंत जाईल आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करील.
माझ्या पित्यांचा मृत्यूचा बदला घेईन त्यासाठी मला आशीर्वाद दे. हे पतित पावन नारायणा, या सर्व नटनाट्याचा शिल्पकार तू आहे. या विश्वाचं विश्वकार्य सुरळीत चालवण्यासाठी सत्य असत्य, चांगलं वाईट, कर्म कुकर्म यांचा समतोल राखून तुझ्या कार्यात माझी कर्मरूपी सेवा करून घेत आहेस, हेच माझं सद्भाग्य. म्हणून तुझ्या नामाचे नामस्मरण घेत घेत मी माझ्या पुढील मार्गाने मार्गस्थ व्हावे, हेच योग्य. भवसागर पार कराया, नावमुखी जे ठावे. भवसागर पार कराया, नाममुखी जे घ्यावे. हरिनाममुखी जे घ्यावे, भजनी तव नावे. हरिनाममुखी जे घ्यावे, भजनी तव नावे. हरिनाममुखी जे घ्यावे, भजनी तव नावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, नारायण श्री नारायण श्री नारायण. भवसागर पार कराया, नाममुखी जे घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी जे घ्यावे. हरिनाममुखी जे घ्यावे, गायत्री सुतार कडून नारदाची भूमिका करणारी वेदिका मेस्त्री हिच्यासाठी बहुमूल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
साष्टांग प्रणिपात. हे जगदुद्धाराचं कार्य सुरळीत चालावं याच्यासाठी माझ्या माती उत्पत्तीचं कार्य हाती देण्यात आलं. आणि हे कार्य करीत असताना अनेक वेळा अनेक अडथळे निर्माण झाले, परंतु आम्ही देवतांनी युक्ती प्रयुक्तीने त्यातून मार्ग काढला. परंतु आपलं प्रथम कर्तव्य म्हणजे या विश्वशक्तीची ध्यानधारणा आणि हेच करणे योग्य. पाताळ भुवनाचा त्याग करून सत्यलोकी यानं केलं. याची जाणीव प्रथम आपण विरंचीला मिळवली. परंतु विरंची ध्यानधारणा भंग आहे. त्याची ध्यानधारणा भंग न करता आपण ध्यानधारणा करणे योग्य आहे. मी माझ्या ध्यानधारणेत असता माझ्या नामाचे नामस्मरण अर्थात ध्यान करणारी व्यक्ती कोण? तुमच्या ध्यानधारणेची नामवळी जप करणारी व्यक्ती म्हणजे पाताळ गणेश महिषासूर. आपण माझी भक्ती केली, भक्तीचं फळ म्हणून मी आपली इच्छा पूर्ण करेन, हे माझं कर्तव्य आहे. मग सांग, कोणत्या इच्छेने आपण माझी भक्ती केली? मला कोणत्याही मानवाकडून, दानवाकडून आणि देवताकडून मृत्यू येता कामा नये. महिषासूर, जन्म मृत्यूचा फेरा कुणालाही चुकलेला नाही. ही इच्छा सोडून आपली अन्य कोणती इच्छा पूर्ण करी. माझ्या मनी कोणतीही इच्छा नाही. तुम्हाला जर इच्छा पूर्ण करायची नसेल तर करू नका, परंतु तुम्हाला इच्छा भंगाचे पातक लाभेल. असं होता कामा नये. याच्यासाठी मी तुला असा वर देत आहे की देव, दानव, मानव कोणाकडून तुला मृत्यू येणार नाही, परंतु निर्माण झालेल्या एका असामान्य स्त्रीकडून तुला मृत्यू येईल. स्त्री, हा अशी कोणती स्त्री या विश्वात नाही, त्यामुळे मी अमर झालो. हा, हा, हा. मी अजिंक्य झालो. हा, हा, हा. द्या मला पुढील कर्तव्यासाठी आशीर्वाद. आहे आशीर्वाद. हा, हा. मी अमर झालो. आपणही आपल्या कर्तव्यासाठी निघावं, हेच योग्य. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भूलले मन माझे, भूलले मन माझे. वनराईच्या पानामधुनी, वनराईच्या पानामधुनी आज तुला पाहिले. भूलले मन माझे, भूलले मन माझे, भूलले मन माझे. हे विश्वचालका, विश्वनियंत्या, या इंद्राचा तुला साष्टांग प्रणिपात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. अर्थात माता श्री लक्ष्मी, माता सरस्वती आणि साक्षात भगवान श्री विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हातांना मी नमस्कार करतो. नारद मुनींच्या मार्गदर्शनाने 100 यज्ञ पूर्ण केले. तदनंतर या इंद्रपदाची प्राप्ती झाली. तिथैनापासून या अमरावतीच्या राजगादीची सेवा अविरत करत आहे. त्रयदेवतांनी
अमृतकुंभी सांभाळण्याची जबाबदारी माझ्या माथी दिली. या अमृतकुंभीच्या लोभानं आणि या अमरावतीच्या राजगादीच्या लालसेनं अनेक दानवानी मानवानी स्वारी केली, परंतु त्रैदेवतांच्या युक्ती प्रयुक्तीनं अमृतकुंभी व राजगादी कुणालाही प्राप्त करू दिली नाही. परंतु ही कुणाच्या येण्याची चाहूल? विराटजींकडून वर प्राप्त करून घेतला आणि या अमरावतीवर स्वारी केली. ही सामोपचाराच्या बोधाने ही अमरावतीची राजगादी माझ्या स्वाधीन कर, अन्यथा संघर्षाने मिळवावी लागेल हे अमरावतीच्या अमराशा. कोणत्याही प्रकारची ओळख नसताना अशा एकेरी नावाने हाक देणारी व्यक्ती तरी कोण? पाताळ नरेश महिषासूर. प्रथम आपल्याला हा महिषासूर प्रतिपाद करतो आणि आटे बेटे न घेता तुम्हाला आव्हान देतो की ही अमरावतीची राजगादी माझ्या स्वाधीन करा. हे कदापि शक्य होणार नाही. महायुद्धास तयार. मग न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्याय मागतो मी, न्याय मला द्यावा, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्याय मागतो मी, न्याय मला द्यावा, न्याय मागतो मी, न्याय मला द्यावा. विश्वहित भाग तुझ पिता माई, विश्वहित भाग तुझ पिता माई, औरात्र समतो तुझ्या गावगाडी, औरात्र समतो तुझ्या गावगाडी, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा, न्याय मागतो मी, न्याय मला द्यावा. तू कुठे गेलास तरी मी तुझा पाठलाग सोडणार नाही हे अमरावतीच्या अमराशा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. महिषासूर अमरत्वाचा वर घेऊन गेलाय खरा, परंतु अधर्माच्या दिशेने वाटचाल केली नाही तर ठीक. परंतु हा काय प्रकार? विरंची वाचवा, विरंची वाचवा, काळ पाठी लागला आहे. देवेंद्रा, घाबरू नकोस. काळाचा माका जरी आला असेल तरी त्याच्यापासून तुझं रक्षण करीन.
विलासा वाहीन मी तव पद कमली वाहीन मी तव पद कमली तन मन धन इत सकली हे महेशा नमो भूतेशा हे महेशा हिमालय सुताईच्या आनंदवन विलासा नमो भूतेशा हे महेशा हिमालय सुताईच्या आनंदवन विलासा राम राम दाह क्षमती राम 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 दाह क्षमती राम राक्षो अयोध्या विद्यारी राम हे रामा पुरुषोत्तमा विश्वव्यापका या महादेवाचा तुला साष्टांग प्रणिपात माझ्या सहवासात राहणाऱ्या हे भोळ्या नंदी तुलाही आशीर्वाद डाकिणी यक्षिणी हे सर्व शिवगण तुम्हालाही आशीर्वाद यावेळी देवा आणि दानव यांनी सागर मंथन केलं त्यातून ते निघालेला ज्वाला विष्मी माझ्या कंठाच्या ठाई प्राशन केलं आणि म्हणूनच माझा कंठ निळा झाला आणि त्या योगे मला निळकंठ असंही संबोधलं जात आहे यावेळी देवा आणि दानव यांनी सागर मंथन केलं हे विश्वकार्य सदोदित सुरळीत चालावं याच्यासाठी संहार करण्याची जबाबदारी माझ्या माथी दिली आहे आणि ती जबाबदारी यथायोग्य रीतीने पार पाडण्याचं कर्तव्य माझ्या माथी दिलं आहे असं जरी असलं तरी ही जबाबदारी पार पाडत असताना रामनामाची ध्यानधारणा करावी हेच योग्य महादेव कैलास पर्वत सोडा आणि पळा मी धनस्थ असताना माझ्या ध्यान धारणेचा भंग आपण ते सिद्ध झालं त्याचं कारण तरी कोणतं तो पाहाला अखेर या कैलास पर्यंत पोहोचला परंतु जर का या महादेवाने ऐकले तर ठीक अन्यथा तुमच्या तरी त्याची स्थिती होईल हे दानवेश्वरा तुला जर तुझे प्राण प्रिय असतील तर आलेल्या मार्गाने मार्गस्थ हो ह्यांच्या पाठलाग करून इथपर्यंत आलोच आहे तर या कैलास पर्वतावर सार्वभौम केल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही जर का तुला तुझ्या मरणाचे डोळ्यास लागले असतील तर माझाही नाईलाज मग हो युद्धास तयार म्हणता मला शिवशंकरा गौरी हरा शिवशंकरा गौरी हरा महादेवा बोलरा महादेवा महादेवा बोलरा शिवशंकरा गौरी हरा मदनास्तका
गाथा उभा नारायण निजल्याने गाथा गाथा उभा नारायण निजल्याने गाथा गाथा उभा नारायण बैसल्या चिंतनी ऐसा डोले बैसल्या गाथा उभा नारायण ज्याच्या कृपे वाचून या सृष्टीतील एक पर्ण सुद्धा आणू शकत नाही त्या माझ्या कृपावंता विश्वपालका या वैकुंठीच्या महाविष्णूचा तुला साष्टांग प्रणिपात. विश्वाचं विश्वचक्र योग्य रीतीने चालण्यासाठी आम्हा तिन्ही देवांवरती वेगवेगळी जबाबदारी आहे आणि आम्ही तिन्ही देवांनी ती वाटून घेतली. अर्थातच माझ्यावरती या सृष्टीतील प्राणीमात्रांचे पालन करण्याची जबाबदारी आली आणि ती मी यथा योग्य रीतीने पार पाडण्याचे कर्तव्य करीत आहे. परंतु दरबारच्या ठिकाणी कुणीतरी येण्याची चाहूल लागत आहे. देव हो, तुम्ही असे का पाहत आहात? महिषासूर दानव आमच्या मागे लागला आहे. तो कोणत्याही क्षणी इथे येईल. न प्राप्य ममी वाच्यन्ति नष्ट नेचन्ति शोचितु अपस्वापी न मुह्यन्ति नरः पंडित बुद्धः. विद्वान माणसे नवमीनजोग्या गोष्टींची कधीही इच्छा करीत नाहीत, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल कधी दुःख करीत नाहीत आणि संकटकाळी तर डगमगत सुद्धा नाहीत. त्यामुळे कोणतीही संकट येऊन द्या, हा तुमचा पालनकर्ता विष्णू या सर्व संकटांचा सामना करायला तयार आहे. ह्या सर्व देवता त्या शांतीधामाच्या म्हणजेच महाविष्णूच्या आश्रयात आले असणार. त्यांचाही होऊन दे समाचार. हे वैकुंठीच्या नारायणा, या महिषासुराचा साष्टांग प्रणिपात. शुभ आणि मंगलकरेचा आशीर्वाद. हे वैकुंठीच्या नारायणा, ही वैकुंठाची राजगादी माझ्या स्वाधीन कर आणि हे वैकुंठ सोडून निघून जा. हे कदापि शक्य होणार नाही. तुला जर तुझे प्राण प्रिय असतील तर आलेल्या मार्गाने मार्गस्थ हो. मग माझाही होईल ना इलाज. मग होऊ दे तुझ्या आणि माझ्या बलाची तुलना. आहा दुखडवायला उंबरा सारखा दुखडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा दुखडवायला उंबरा सारखा दुखडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्या वाट चुकणार नाही जीवनभर तुझी 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 एक तू मित्र कर एक तू मित्र कर एक सारखा मित्र बनव्यामध्ये कारव्या सारखा देवा, आपण एकट्या एकट्याने लढण्यापेक्षा आपण
तोफाचा कशी चाले नियती देवा विणा माणसाची जगाचे कटी. अरे मी सांगितलं होतं ना. अरे तुम्ही 30 देव काय 33 कोटी देव माझा काहीच करू शकत नाही. तुम्ही कुठे गेला तरी तुमचा मी पाठलाग सोडणार नाही. हा, हा, हा. एवं हो, असे भयभीत वदनाने पळता आहात कोठे? महिषासुरूपी काळ आमच्या मागे लागला आहे. तो कोणत्याही क्षणी इथे येईल. त्याला कोणत्याही अस्त्राने किंवा शस्त्राने मरण येत नाहीये. आणि येणारही नाही. याला कारण तरी काय? याला कारण विरंची व त्यांनी त्याला दिलेला अमृतत्वाचा वर. त्याला कोणत्याही देवतेकडून किंवा दानव मानवाकडून मृत्यू नाही. मग पुढे करायचे काय? सर्व जगाला फक्त पार्वती देवीच वाचू शकते. चला आपण सर्वांनी पार्वती मातेकडे जाऊया. तू विश्वाची रचिली काया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ खंडित तुझ्या दयेचा तुझ्या दयेचा तुझ्या दयेचा ओघ खंडित वितलयाला नेई सेवा म्हणून घे आई सेवा म्हणून घे आई सेवा म्हणून घे आई माय भवानी चले करू माय भवानी चले करू कुशीत तुझिया येई सेवा म्हणून घे आई सेवा म्हणून घे आई सेवा म्हणून घे आई. देव आपल्या सर्वांनाही पार्वती देवी वंदन करते. यावेळी इथे येण्याचं कारण तरी कोणतं? महिषासुरूपी काळ आमच्या मागे लागला आहे. महादेवांच्या नामस्मरणात मग्न असताना माझा एकांकी दावा करण्याचं कारण तरी कोणतं? देवी महिषासुरूपी काळाने आम्हा सर्व देवतांना त्रस्त करून सोडले आहे. मातेच्या एकटीच्या शक्तीसाठी कधी उपयोगी येणार नाही. म्हणून आपल्या सर्वांची शक्ती तिच्या ठाई असणे आवश्यक आहे. महिषारूपी काळात सर्वांना त्रस्त करून सोडला आहे. त्यावेळी त्याचा संहार करणे गरजेचे आहे. हे विश्वकर्मा आपण आमच्या सर्व देवतांच्या साह्यात उपस्थित राहा. असंच जर असेल तर मी माझ्या शक्तीचा अंश देवीला देऊन तिला हे सुदर्शन चक्र देत आहे. मी माझ्याकडील त्रिशूळ तिला देत आहे. मी माझ्याकडील वज्र आणि ढाल देत आहे. मी माझ्याकडील कमंडलू देत आहे. मी देवीच्या भोवती अभेद असे कवच निर्माण करत आहे. याचा कुणीही भेद करू शकत नाही. आपल्या सर्वांचा जर इतका आत्मविश्वास असेल तर मीही जगत कल्याणासाठी पैशारूपी अरिष्टाला जगचौक्यापासून नष्ट करण्यास तयार आहे. त्या मला आशीर्वाद द्या. आहे आशीर्वाद.
इंद्रदेव माझे दास आहेत, परंतु माझ्या दूतांकडून अशी वार्ता मिळाली आहे की दुर्गा माझ्यावरती चाल करून येत आहे. एका पराक्रमी योद्धा एका स्त्रीशी युद्ध करणे योग्य नाही. त्यासाठी मी एकटा काय, माझी मायावी शक्ती म्हणजे कराकटा हिला मी बोलावत आहे. हे कराकटे, जिथे कुठे असशील तिथून तातडीने ये. किताब तात खया थे थे ते, किताब तात खया महाराजांची हाक ऐकली व माझी सर्व कर्तव्य पुढे सोडली व या राजमहालीला केलं. प्रथम महाराज या परवानगीचा मला सत्याग्रह देतात. मला एवढ्या तातडीने बोलविण्याचे कारण कोणी म्हणते? तुला तातडीने बोलवण्याचे कारण म्हणजे दुर्गा माझ्यावरती चाल करून येत आहे. हा. आणि मी एका स्त्रीसोबत युद्ध करणे हे योग्य नाहीये. त्यासाठी हे पराक्रम तुझ्यावरती सोपवत आहे. जशी तुमची आज्ञा महाराज. तुम्ही निश्चित व्हा व तुम्ही तुमच्या कर्तव्यासाठी जा. माधव मला आशीर्वाद द्या की मी त्या दुर्गेचा वध करूसाठी येणार. हे मला माहितीच होतं, म्हणून हे मी तुझ्यावरती काम सोपवलं आहे. हे माझ्याकडून तुला आशीर्वाद आहे. मग मी निघालो. मी माझ्या कर्तव्यासाठी बघू तरी कराकटा काय करते ते पराक्रम. अय्यम्बे जगदम्बे, 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 अय्यम्बे विश्वकल्याणासाठी त्रिदेवांनी मला महिषासुराला मारायची जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पार करत असताना महिषासूर अनेक माया रूपाने मला फसवण्याचा प्रयत्न करेल. परंतु मला त्याला न घाबरता महिषासुराला मारलंच पाहिजे. परंतु हा काय प्रकार? महाराजांची आज्ञा घेतली व देवी दुर्गेचा वध करण्यासाठी मी सिद्ध झालो आहे. प्रथम तुला शरण येण्याचे अथवा युद्ध करण्याचे आवाहन देत आहे. मी तुझ्या महाराजांची वाट पाहत होते, पण तू आला स्वीकारलं तुझे आवाहन. हो युद्धास तयार. आहा घन घन माला नभी दाखला घन घन माला नभी दाखल्या
ती अनंत कालाची माता, पत्नी, भगिनी अशा अनेक रूपात वावरत असते. तिला तुम्ही दुबळे समजू नका. तू असं कर, तू मला तुझे सौंदर्य हे माझ्या मनात काम वाजत आले. अशी माझ्या जवळी रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग. पैसाची माझ्या जवळी रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग. चंद्रवाणी मुखडा तुझा दिसे गोर पान ग, चंद्रवाणी मुखडा तुझा, चंद्रवाणी मुखडा तुझा, चंद्रवाणी मुखडा तुझा दिसे गोर पान ग. पैसाची माझ्या जवळी रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग. पैसाची माझ्या जवळी रूप तुझे छान ग, रूप तुझे छान. ठीक आहे, करेन तुझ्याशी लग्न, पण माझी एक इच्छा आहे. तू आपल्या दोघांच्या होणाऱ्या युद्धात जर तू जिंकलास तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जशी तुझी इच्छा, हो युद्धात तयार. आहा दुर्गे दुर्गट भारी तुझ्या बिन संसारी, दुर्गे दुर्गट भारी तुझ्या बिन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. दुर्गे दुर्गट भारी तुझ्या बिन संसारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, वारी वारी जन्म, वारी वारी जन्म, वारी वारी जन्म मरणाचे वारी. वारी पडलो आता ढंगळी वारी, वारी पडलो आता ढंगळी वारी. दुर्गे दुर्गट भारी तुझ्या बिन संसारी. तुला काय वाटलं एक स्त्री असेल म्हणजे दुबळी असेल? माते, तुझ्याकडून मोक्ष मिळवून दे, परंतु या विश्वात माझं अखंड नाव वाचून दे. ठीक आहे, मग ऐक. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील, लोक नवरात्री हा सण साजरा करत असतील, त्यावेळी माझ्या नावाची भजनं गातील. त्यावेळी माझ्या नावाची आरती, तुझ्या नावाची गुंफण असेल, ती म्हणजे महिषासुरमर्दिनी. अय्यम्मे जगदम्बे, अय्यम्मे जगदम्बे, अय्यम्मे
या सर्वाचा शेवट गोडच झाला म्हणूनच आपण त्या विश्वेश्वराची आराधना करूया. रचिल्या ऋषी मुनीनी राजा गंगा विनायक रडतो तुझा विनंत. रचिल्या ऋषी मुनीनी राजा गंगा विनायक रडतो तुझा विनंत. वरदायका गणेशा वरदाजया सुरेशा. वरदायका गणेशा वरदाजया सुरेशा. गावे घराविती तू हे रम्य एकदंतो. ऋषी मुनी राजा तुझा विनायक रे रडतो